आज झालेली सायन्स या विषयातील प्रश्न आपण पाहूया. फुलामध्ये पुमंग व जायंग ही दोन्ही असतील तर त्याला डॅडॅश असे म्हणतात. तर त्याला द्विलिंगी पुष्प असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यांना भिंती सर्वात जाड असतात? तर डावे निलय या कप्प्यांना सर्वात जाड भिंती असतात. खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूचा समावेश नाही? तर बेन्झीन या संयुगाच्या मध्यभागात धातूचा समावेश नाही. खालीलपैकी कोणते जीव मृत्योपजीवी पोषण दाखवतात? तर कवक हे जीव मृत्योपजीवी पोषण दाखवते. पर्याय क्रमांक 2. खालील गतीपैकी कोणती वर्तुळाकार गती नाही? तर 1 आहे, 3 आहे, 4 आहे. तर शिवणयंत्राची सुई ही वर्तुळाकार गती नाही. लायकेनमध्ये कोणते दोन जीव एकत्रित राहतात? तर लायकेनमध्ये शैवाल आणि जीवाणू हे दोन जीव एकत्रित राहतात. पर्याय क्रमांक 3. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून काच तयार होते. तर प्रकाशीय काच तयार होते. पर्याय क्रमांक 3. जीवाणू संदर्भात खालीलपैकी काय चुकीचे आहे? जीवाणूमध्ये अधिकेंद्रिकी पेशी असतात. जीवाणू द्विभाजन पद्धतीने पुनरुत्पादन करतात. तर लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे. तर नाही, तर हा हानिकारक नाही. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे आहे. प्रतल आरशावर आपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 अंशाचा कोन करतो. तर पर्याय क्रमांक 1 60 अंश हे ज्यांनी उत्तर ते योग्य असेल. खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूंच्या संसर्गाने होणारे आजार आहेत? तर पर्याय क्रमांक 1 कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग हे जीवाणूने होणारे रोग आहेत. बेआर2 कोणत्या रूपात आढळतो? तर लालसर तपकिरी द्रवरूपात आढळतो. पर्याय क्रमांक 2 हे घनरूपात आहे. तर लालसर तपकिरी द्रवरूपात आढळतो. पर्याय क्रमांक 2. जेव्हा ध्वनी या ठिकाणी ध्वनी आहे, तर जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो, संपीडनाच्या येथे हवेच्या समांतर स्तरामध्ये दाब वाढतो. पर्याय क्रमांक 2 दाब वाढतो. दाब वाढतो. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये या धातूची संमिश्र आहेत. तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, ज्यांना सीटीटी क्लास लावण्याची इच्छा आहे त्यांनी सीटीटी क्लास लावू शकता. केल्विन या ठिकाणी केल्विन आहे, तर केल्विन श्रेणीमध्ये 50 अंश एफ तापमानास किती केल्विन असेल? तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 283.15 हे उत्तर येईल. खालीलपैकी कोणता जीव परपोषित आहे? ॲगॅरिकस. पर्याय क्रमांक 3. मिथिल ऑरेंजचे दर्शक आम्ल या ठिकाणी मिथिल आहे, तर या ठिकाणी चुकून निखिल झालेले आहे. तर द्रावणात डॅडॅश रंग, तर आम्लारी द्रावणात डॅडॅश रंग दाखवतो. तर गुलाबी आणि पिवळा. पर्याय क्रमांक 2. खालील भौतिक राशीपैकी कोणती सदिश राशी नाही? तर पर्याय क्रमांक 3 गतिज ऊर्जा ही सदिश राशी नाही. रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रकांच्या दरम्यान पोकळी नसते. हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. जेव्हा वाहनिक तारेतून क्ष अक्षाच्या धन दिशेत इलेक्ट्रॉन्स वाहतात तेव्हा धारा तारेतून धन क्ष दिशेत वाहते. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे, तर तुम्ही प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर नंबर 2 गुणसूत्र जनुकीय माहिती असते. केंद्रकीय पेशी आणि लाल रक्तपेशीमध्ये तंतू कणिका आढळत नाहीत, हे पण योग्य. तर पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य आहे. या ठिकाणी 70S रायबोझोम असं आहे या ठिकाणी. दुष्पेन पाण्यात डायडॅशचे क्लोराईड व सल्फेट क्षार असतात, तर सोडियम आणि पोटॅशियमचे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतर होते, तर उत्सर्जनातून. पर्याय क्रमांक 3. अन्न साखळीतील पहिला पोषण पातळीतील जर 100 जूल ऊर्जा असेल, तर त्यातील तिसऱ्या पोषण पातळीतील किती ऊर्जा असेल? तर पर्याय क्रमांक 1 1 जूल ऊर्जा असेल. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. व्हिनेगार बरोबर आहे या ठिकाणी. चिंच टर्टरिक आम्ल बरोबर आहे. लिंबू सायट्रिक आहे, पण टोमॅटो पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. चुंबकीय बलरेषा एकमेकांना प्रतिकर्षित करतात. पर्याय क्रमांक 1 हा पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर या प्रश्नाचे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, की या प्रश्नाचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर ज्यांना सी-टी-टी क्लास लावण्याची इच्छा आहे त्यांनी सी-टी-टी क्लास लावू शकता, की प्रश्नसंच आणि भरपूर सराव तुमचा घेतला जाईल. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार. तर ही सर्व प्रश्न ही सायन्स या विषयातील होती. सी-टी-टीसाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला सेंड केले जातील. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असेल. हा एकदम साधा प्रश्न आहे. म्हणजे अणुवस्तुमानांक असतो आणि झेड म्हणजे अणु अंक असतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल.